पॅटर्न मीन्स व्हॉट? बघ नावातच आहे, पॅटर्न आहे काहीतरी. सो स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे स्टेटमेंटचा पॅटर्न की ज्याच्यामध्ये ना बेटा पी क्यू आर यस टिक 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 कॅन आय से 2 or more statements will be there. झालं. आणि पॅटर्न साठी आय विल नीड कनेक्टिव्ह. सो कनेक्टिव्ह काय आहेत? अँड, ऑर, नॉट, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, हे काय आहेत बेटा? कनेक्टिव्ह. राईट. सो ह्या दोघांचं म्हणजे कुणाचं स्टेटमेंट्स आणि कनेक्टिव्हचा जो कॉम्बो आहे बेटा, स्टेटमेंट्स आणि बघ ना, हे स्टेटमेंट्स आणि हे कनेक्टिव्ह यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे, ओके, यांची जी कंबाईन ऑफर आहे तो आपला स्टेटमेंट वाला पॅटर्न आहे. मग आता एक्झाम्पल मी याचे लिहायचे म्हटलं तर कसं लिहू? सपोज निगेशन ऑफ पी अँड क्यू. बघ ना, दोन स्टेटमेंट्स आहेत किंवा त्यापेक्षा दोनापेक्षा जास्त कनेक्टिव्ह आहेत आपल्याकडे. हे बघ ना, अँड ऑर इन दिस वे. समजा पी इम्प्लिकेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन विथ क्यू और आर. डन. वी आर हॅव्हिंग वन फिक्स्ड पॅटर्न. सो इन दिस वे एकमेकाला कनेक्ट स्टेटमेंट्सला कनेक्टिव्ह आले आणि भरपूर मोठे असे किती पण असू शकतात. सो याला काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न. आफ्टर दॅट वी हॅव लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? नावातच बघ ना, लॉजिक्सचा इक्विव्हॅलन्स म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न्स च्या ट्रूथ व्हॅल्यूज जर का सेम आल्या तर त्यांना आपण म्हणणार दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. ओके. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय? ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स. जसं हा एक पॅटर्न आहे, हा एक पॅटर्न आहे. तर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर आयडेंटिकल. ओके. असं असेल तर आपण काय म्हणणार? देन दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. देन दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. मग आता डी मॉर्गन काकांचे नियम आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे, पुढे येणारच आहेत ते. एकदा पुसू का इथे मी ते प्रूव्ह करतो एक, आणि एक तुम्हाला होमवर्कला दिला होता, पुन्हा एकदा सांगतो. स्क्रीनशॉट घ्या एकदा याचा. ठीक आहे. बघा आता लक्ष दे. स्टेटमेंट पॅटर्न्स सेम म्हणजे काय? त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आले पाहिजे. मग आता डी मॉर्गन्स लॉज वी आर हॅव्हिंग. ठीक आहे ना. चला, डी मॉर्गन काकांचे नियम. डी मॉर्गन एक अंकल होते. त्यांनी काय केलं? लॉजिकली इक्वॅलंट असण्याचे लॉज कसे दिले? तर बेटा पहिला दिला निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वॅलंट टू. ह्याच्या 3 लाईन्स आहे ना, असा भस्म असतो. अशा 3 लाईन्स रिप्रेझेंट इक्विव्हॅलन्स. ब्रॅकेट कशी सोडायचं बघ. निगेशन ऑफ पी पाठ झालं पाहिजे, अँडचा ऑर करायचा, निगेशन ऑफ क्यू. तर आता याला मला प्रूव्ह करायचंय बरं का. मग आता ट्रूथ टेबल डिझाईन कसा करायचा? हाऊ मेनी स्टेटमेंट्स आय एम हॅव्हिंग? 2, एक पी आणि एक क्यू. तर पहिला पी घ्यायचा, घेतला. नंतर क्यू घ्यायचा, घेतला. झालं. आता 2 वाक्य असतील तर त्यांच्या 4 रोज बनतील, कारण की 4 ऑप्शन्स वी विल बी हॅव्हिंग बेटा. कसे बघा, हे बघ मी करून दाखवतो एकदा. 4 रोज कशामुळं? बघ, पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, आणि दोन्ही पण फॉल्स कॅन बी द ऑप्शन. राईट. मग आता मला इथे कोण लागणार आहे? आधी पी अँड क्यू लागेल. बघ ना, मला पी अँड क्यू घ्यावं लागेल स्टेप बाय स्टेप. मग पी अँड क्यूचं निगेशन घ्यावं लागेल. बघ, निगेशन ऑफ पी अँड क्यू ही माझी झाली लेफ्ट हँड साइड. मला बघ ना, जे प्रूव्ह करायचं ही माझी कोण आहे बेटा? लेफ्ट हँड साइड. झालं. आणि ही माझी इकडची कोण आहे? राईट हँड साइड. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, राईट हँड साइड प्रूव्ह करण्यासाठी कोण कोण लागेल मला? आधी निगेशन ऑफ पी लागेल. मी निगेशन ऑफ पी घेतो. निगेशन ऑफ क्यू लागेल मला. सो सेपरेटली मी निगेशन ऑफ क्यू घेतो, आणि त्या दोघांचं काय घेतो बेटा? ऑर. सो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. टेबल कसा डिझाईन करायचा कळालं? आता पहा, ह्या अँड साठी काय पाठ केलंय आपण कल्याणी? ट्रू ट्रू ट्रू. लक्षात ठेवा, अँड साठी ट्रू अँड ट्रू इज इक्विव्हॅलंट टू ट्रू. बर. ऑर साठी काय पाठ केलं बेटा आपण? फॉल्स और फॉल्स इज इक्विव्हॅलंट टू फॉल्स. निगेशन तर सोपं आहे नाही का? ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. इम्प्लिकेशन साठी काय पाठ केलं बेटा आपण? ट्रू इम्प्लिकेशन
फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन साठी बरं का सेम सेम ट्रू म्हणजेच काय, ट्रू अँड ट्रू ट्रू, फॉल्स डबल इम्प्लिकेशन फॉल्स इज ट्रू. कम ऑन, कळलं का नाही कळलं? ओके. अँड ऑर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा अर्थ काय बेटा, बघ ना, सेम सेम ट्रू, इथं पुन्हा लिहितो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. सेम सेम ट्रू म्हणजे ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, डबल इम्प्लिकेशन. आता चला इथे पहा, पी अँड क्यू दोघांमध्ये ट्रू ट्रू असेल तर ट्रू, ट्रू ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज ट्रू 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 नाहीये म्हणजेच फॉल्स. निगेशन ऑफ पी अँड क्यू, याचं निगेशन प्लॉट करा, टीचं फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. निगेशन ऑफ पी, हा पी आहे, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. निगेशन ऑफ क्यू, हा क्यू आहे, निगेशन ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स झालं. ह्या दोघांचं ऑर, कोणाचं निगेशन पी, पी आणि निगेशन क्यूचं आहे का नाही, डिसजंक्शन किंवा ऑर. ऑर साठी काय पाठ केला आपण, फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. बघ ना, दोन्ही फॉल्स नाहीच आहेत, अदरवाईज ट्रू. अँड लुक ऍट द LHS साइड अँड RHS साइड. ही माझी LHS साइड आहे, ही माझी RHS साइड आहे का नाही. जादू आयडेंटिकल आल्या का नाही, आल्या आल्या का नाही आल्या. स्क्रीनशॉट घ्या. कल्याणी, पलक समजलंय का नाही, पटपट बोला, माईक अनम्यूट करून. समजलं ना बेटा, आहे की नाही सोपं. येस. आता टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. बेटा टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स वी आर हॅव्हिंग. बरं, एक होमवर्कला दिलं होतं बरं का मी, डी मॉर्गनचा लॉ. डी मॉर्गनचा लॉ कल्याणी होमवर्क साठी करायचंय तुम्ही. हे बघा सेकंड, मला उत्तर पाठवायचं. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. चला, हा होमवर्क आहे, स्क्रीनशॉट घ्या. एवढा होमवर्क करायचा झालं. मी जसा टेबल केला होता ना, LHS RHS, असा टेबल करायचा. चला, टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्नचे टाइप्स किती आहेत, 3 आहे. पहिला आहे बेटा टोटोलॉजी. टोटोलॉजी, टोटोलॉजी एकदम सिंपल भाषेत काय, ऑल ट्रू, सगळे ट्रू. सेकंड, कॉन्ट्राडिक्शन. ऑल फॉल्स. येस, व्हेरी इझी, सगळेच फॉल्स आले पाहिजे. झालं. आणि तिसरा आहे बेटा, आठवतोय का, मिक्स. हा, कंटिंजन्सी. त्याचं नाव काय, मॅथमॅटिकल कंटिंजन्सी. कंटिंजन्सी म्हणजे काय, मिक्स्ड. मिक्स्ड म्हणजे काय, मिक्स्ड म्हणजे काय, नायदर टोटोलॉजी नॉर फॉल्स, नॉर कॉन्ट्रडिक्शन. त्याला लिहिण्याची पद्धत अशी आहे, टोटोलॉजीला छोटा टी लिहितात बरं का, आणि कॉन्ट्रडिक्शनला ना छोटा सी लिहितात शॉर्टकट मध्ये. नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. ओके. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. कल्याणी समजतंय का बेटा, स्टेटमेंटचा पॅटर्न. हो सर. हा, टोटोलॉजी बरं का, स्टेटमेंटचा पॅटर्न कसा ओळखायचा, सगळेचे सगळेच उत्तर ट्रू आले, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्या म्हणजे त्याला म्हणायचं टोटोलॉजी. सगळ्याच्या सगळे उत्तर फॉल्स आले त्याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. आणि एखादं जरी ट्रू आहे पण बाकी सगळे फॉल्स आहे, असं काही असू द्या मिक्स्ड, तर त्याला काय म्हणणार बेटा आपण, कंटिंजन्सी. काय म्हणणार त्याला, कंटिंजन्सी. येस येस. मग आता एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 आपण घेतला होता, त्यातले 1-2 सम्स घेतले होते. आता मी हे ठेवतो आणि त्यातलं एक कॉमन एक सम घेतो की 3 स्टेटमेंट्स असल्याच्या नंतर काय करायचं. ठीक आहे, सो लक्ष दे बेटा, जेव्हा स्टेटमेंट 1 आहे बर का, स्टेटमेंट जेव्हा 1 आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज किती येतात बेटा, 2, ट्रू किंवा फॉल्स. समजा स्टेटमेंट 2 असतील, 2 बर का, तर ट्रूथ व्हॅल्यूज किती आल्या, 4. कशा, पहिला ट्रू दुसरा ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू आणि दोन्ही फॉल्स. पण स्टेटमेंट जर का 3 असतील, आता काय,
हा, आता हे कसं करणार आपण? तुम्हाला 10वीला प्रोबॅबिलिटी होती बघ, केली असेल तुम्ही. आता लक्ष दे बेटा, हे कसं आलं? 2ची पॉवर 1, उत्तर किती आलं? 2 बघ ना, ट्रू आणि फॉल्स. कारण एकाची उत्तर 2 आहेत ना. माझी इथे बघ, 2ची पॉवर 2, उत्तर किती आलं? 4. गेटिंग? ट्रू आणि फॉल्स, 2ची पॉवर 2, कारण 2 स्टेटमेंट्स आहे. आता तसं 3 असतील तर 2ची पॉवर 3, म्हणजे हाऊ मेनी रोज आय विल बी हॅव्हिंग? 8. 8 ऑप्शन्स आय विल बी हॅव्हिंग. गेटिंग? आता मी एक्सरसाइज 1.2 आपली सेकंड एक्सरसाइज 1.2 तिच्यामधलं क्वेश्चन नंबर 1 जो आहे कन्स्ट्रक्ट द टेबल, आणि त्यातलं आर वालं आपण तिसरं सम घेतलं होतं. आपण तिसरं घेण्यापेक्षा आता काय करू माहिती का, त्यातलं 8वं सम घेऊ, म्हणजे जरा वेगळं राहील. ओके, 8th सम घेऊ आपण. पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर डबल इम्प्लिकेशन विथ पी अँड क्यू इम्प्लिकेशन आर. आता फक्त कॉन्सन्ट्रेट करा, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, ते पुसतो मी. ओके, तर 8 रोज कसे येतात आणि कशा काढायचे? व्हेरी इझी सांगतो मी ते. बर, हे करण्यासाठी मुद्दा मी ठेवलंय खाली, ठीक आहे. चला, आता बघ बेटा, हे पुसतो. आता हा स्टेटमेंट पॅटर्न डिझाइन करा. मला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं. काय ड्रॉ करायचं आहे? ट्रूथ टेबल ड्रॉ. मग आता कसं करणार मी? स्टेटमेंट्स मोजा किती आहेत? पी क्यू आर पण आहे, 3 स्टेटमेंट्स आहे. मग त्यासाठी काय करायचं? 3 कॉलम तुम्हाला त्यासाठी लागतील. हे बघ, पी साठी 1, क्यू दुसरा, आर तिसरा. झालं? बघा बेटा, आता 3 स्टेटमेंट्स आले. आय हॅव गॉट 3 स्टेटमेंट्स. आता 3 स्टेटमेंट्स आहेत, मग अशी 2ची पॉवर 3 म्हणजे 8 रो यायला पाहिजे. कशा करतो बघ, ह्या झाल्या 2, बघ ह्या झाल्या 4, आणि आता बनल्या 8. झालं? ट्रूथ व्हॅल्यूज लिहिणं खूप सोपं आहे बेटा, खूप सोपं आहे. काय करायचं बघ, आता जो पी आहे बरं का, नीट लक्ष द्या, पी क्यू आर. पी मध्ये काय करायचं? 4 ट्रू निम्मे निम्मे, 4 ट्रू 4 फॉल्स. क्यू मध्ये काय करायचं? 2 ट्रू 2 फॉल्स, परत 2 ट्रू 2 फॉल्स, आणि इथं काय करायचं? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आय रिपीट, पी क्यू आर. पी मध्ये 4 ट्रू 4 फॉल्स, क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, आर मध्ये ट्रू फॉल्स अल्टरनेट. ओके, व्हेरी इझी. हा का पॅटर्न बसवण्यासाठी स्टेप बाय स्टेप मला सगळ्यात आधी काय लागेल बेटा? पीचं इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर सोबत. सगळ्यात आधी मला क्यू इम्प्लिकेशन आर घ्यावं लागेल बेटा. काय घ्यावं लागेल? क्यू इम्प्लिकेशन आर घ्यावं लागेल. ओके, हा. सो सगळ्यात आधी मी घेतो क्यू इम्प्लिकेशन आर. झाला? मग आता पीचं इम्प्लिकेशन याच्यासोबत आहे की नाही? आधी हे घेतल्यानंतर याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत. सो पीचं इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर सोबत. झालं? म्हणजे ही एक साईड झाली. आता डबल इम्प्लिकेशन डायरेक्ट हे नाही घेऊ शकत बेटा, नीट लक्ष दे. मला आधी पी अँड क्यू पण घ्यावं लागेल, आलं लक्षात? नंतर त्याचं इम्प्लिकेशन विथ दिस. सो आता लक्ष दे बरं का बेटा, मी आधी घेतो पी अँड क्यू. झालं? पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन विथ आर घ्यावं लागेल बेटा मला. पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन विथ आर घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन. हे दोघं म्हणजे कोण? हे बघ ना, हा आणि हा, हे दोघांचं डबल इम्प्लिकेशन. सो आता ऍट द एंड आय विल राईट पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर च डबल इम्प्लिकेशन विथ पी अँड क्यू इम्प्लिकेशन आर. कल्याणी, पलक, सागर हे समजलंय का? आधी सांगा बरं मला, मग पुढे जायला. हो सर. नक्की समजलंय? फक्त स्टेप बाय स्टेप एक 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 कनेक्टिव्ह घेत चालायचं. झालं? तरी पुन्हा सांगतो मी, स्टेप बाय स्टेप. मी आधी क्यू इम्प्लिकेशन आर घेतला, नंतर पीचं इम्प्लिकेशन त्याच्यासोबत घेतलं, नंतर इथं पाहिलं मी, अच्छा मग मला हे घ्यावं लागणार होतं पी इम्प्लिकेशन टुगेदर. हे काय, मी क्यू इम्प्लिकेशन आर घेतलं, नंतर पीचं इम्प्लिकेशन त्यासोबत घेतलं, म्हणजे हा पार्ट झाला.
डबल इम्प्लिकेशन डायरेक्ट नव्हतं घेऊ शकत मी, म्हणून मी आधी पी अँड क्यू घेतला, नंतर पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन विथ आर घेतलं, बरं का, हे झालं, आणि नंतर ह्या दोघांचं इम्प्लिकेशन लिहिलं. हे काय, हा आणि हा, ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन लिहिलं. चला सुरू करेंगे, शुरू कर. पी आपलं क्यू इम्प्लिकेशन आर. इम्प्लिकेशन मध्ये बघ, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, आन्सर फॉल्स. कम ऑन, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तर आन्सर फॉल्स. आधी तर बघा कुणाचं कुणासोबत आहे, क्यूचा आर सोबत आहे. क्यूचा आर म्हणजे आधी क्यू नंतर आर. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स सापडला, येस. ट्रू फॉल्स, फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स, यस, फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स नाहीये, अदरवाइज ट्रू. चला एकदम व्यवस्थित कळलं हे. ट्रू फॉल्स, आन्सर इज फॉल्स, अदरवाइज ट्रू. चला पुन्हा एकदा इम्प्लिकेशन आहे, पण पी आणि याच्यासोबत आहे. हे बघा, पी आणि क्यू इम्प्लिकेशन आर. आधी पी आहे नंतर आहे. ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स, येस. ट्रू फॉल्स, फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, 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 अदरवाइज इट इज ट्रू. आता बघ, पी अँड क्यू. अँड साठी काय पाठ केलं बेटा आपण, ट्रू टू ट्रू, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू. चला अँड पी आणि क्यूचा हे बघ, या दोघांमध्ये हे बघ, ट्रू ट्रू, आन्सर इज ट्रू. ट्रू ट्रू, आन्सर इज ट्रू. ट्रू ट्रू नाहीये, ट्रू ट्रू नाहीये, ट्रू ट्रू नाहीये, ट्रू ट्रू नाहीये, ट्रू ट्रू नाही, नाहीच आहे. सो इतर ठिकाणी अदरवाइज फॉल्स. चला, पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन आहे आर सोबत बेटा, याचं इम्प्लिकेशन आर सोबत. कम ऑन, आता प्लीज 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 नीट कॉन्सन्ट्रेट कर. याचं इम्प्लिकेशन आर सोबत आहे, म्हणजे आधी हा नंतर हा. बघा, ट्रू देन फॉल्स इज फॉल्स. हा आता बघ, ट्रू फॉल्स नाहीये, ट्रू फॉल्स, येस, फॉल्स. ट्रू फॉल्स नाहीये, सुरुवातच ट्रू नाही झाली पाहिजे, म्हणजे यांचा विषयच नाही, अदरवाइज ट्रू. नाही कळालं, नाही कळालं, नाही कळालं सर. लक्ष दे बेटा, इम्प्लिकेशन मध्ये आधी ट्रू नंतर फॉल्स, आधी ट्रू नंतर फॉल्स. हे बघ इथे बघ, याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत होतं. सो आधी ट्रू नंतर फॉल्स नाहीये, आधी ट्रू नंतर फॉल्स, येस, सापडला फॉल्स. बाकीच्या ठिकाणी आधी ट्रू नव्हताच, विषय संपला, बाकी सगळे ट्रू. आता ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन. कोणते दोघं बेटा, मी हे पुसतो. आता याचं काम झालं. हा लक्ष दे बेटा, हा बर का, हे बघ, हा आणि हा, ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन. ह्या कॉलम मध्ये डबल इम्प्लिकेशन, डबल मध्ये सेम सेम ट्रू. चला, सेम सेम, सेम सेम ट्रू, 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 सेम सेम ट्रू. जादू, टॉटॉलॉजी आली ही. अरे हा पॅटर्न काय आला, काय आला, टॉटॉलॉजी आला. काय आला, हा टॉटॉलॉजी. बोलो, मजा आली. स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन समजलंय का नाही मला बोला सगळ्यांनी. बोलो बेटा, सगळ्यांना समजलंय? Yes, sir. Okay, so we'll stop here and we will start tomorrow. So question number exercise 1.2 madla question number 1 madle remaining sums I'm expecting that you will do. Okay, we'll stop here and we will meet tomorrow morning at 6 o'clock.